बरं मी आधी कणिक मळते. नाही ऐक ना, आधी दूध पी, दूध गार होईल ना, आणि मग निवांत कणिक मळ. ठीक आहे, जशी विठुरायची इच्छा. सावलीच्या आयुष्यात सगळं काही चांगलं चाललंय. हलका एक अडचण दिसते ग. काय? मला आधी खात्री होऊ देत, मग सांगतो तुला. सावलीची एक चूक तिला खूप महागात पडणार आहे. हलका, सावलीने जर ती चूक केली तर तिच्या नशिबात संतती सुख असणार नाही. अहो, खाली जेवायला वाढलंय, सगळे थांबलेत. चला जेवायला लवकर. चल चल. अगं सावली काय करतेस तू? अगं सोड ना मला सावली. अगं सावली जेवायला जायचं असं नको करू. अगं सगळे वाट बघतात. सावली नको करू ना. सावली काय करतेस? मला तुम्ही धरलेत. अगं मी नाही, तू धरलंय मला. तूच पडलीस माझ्यावर. काय? सोडा मला. सावली काय शोभतं का तुला असं करणं? हा, मुलगी आहेस तू. अगं काय केलं मी? मग हे सगळं, आणि आईची इच्छा पण पूर्ण नाही करत तू. इच्छा पूर्ण नाही केली? हे बघा, माझ्याने शक्य असेल ना तर मी त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला तयार आहे. त्यांनी माझा जीव जरी मागितला ना तरीही मी देईन. जीव नको देऊ, जीव माझा आहे. तू इच्छाच पूर्ण कर. कोणती इच्छा? ती बोलली ना, तिला पाहुणा हवाय किंवा पाहुणा हवी आहे. गुड गुड. हवं तर तिला पण आपण असा चष्मा घालू छोटासा. गप्प बसा. काही काय काही काय काय वेगळं बोललो मी? हे बघ सावली, या जगात लग्नानंतर सगळे लोक हेच करतात, म्हणजे बाळ करतात. काय पाप करत नाही होत आपण. हा, मी इथे संसार वाढवायच्या गोष्टी करतोय, तू मला जेवायला वाढतेस. तसं नाही हो, पण माझ्या आधी अमृता वहिनी आहेत, ऐश्वर्या मॅडम आहेत. या घरात पहिलं बाळ आणण्याचा अधिकार त्यांचा आहे ना. कोण बोलला तुला असं? असं काय ऐकायचं नाही. शिव 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 पाप लागता. कोणी काही सांगेल ऐकायचं नाही. विठ्ठल माफ नाही करणार आपल्याला, कळलं? हा, तू जर बाळ दिलंस ना आईला, तिलोत्तमा मेंदळेंना, तर तिलोत्तमा मेंदळे एवढी खुश होईल. एका कडेवर बाळाला आणि दुसऱ्या कडेवर तुला, दोघांना घेऊन फिरेल. तुम्ही अरे खरंच. अगं ऐक सावली, सोहम, कसला विचार करत बसलाय? चल जेवायला. नाही, मला नाही जेवायचं. तारा, अगं माझा अजून विश्वासच बसत नाही की तू गाणं सोडण्याचं म्हणतेस. त्याचाच विचार करतोय मी सारखा. काही केला तो विचार माझ्या डोक्यातून जातच नाहीये तारा. एक सेकंद तारा, तू चेष्टा वगैरे करत नाहीयेस ना माझी? तसं असेल तर प्लीज सांग. मी खूप सिरियसली घेतला हा टॉपिक. नाही सोहम, मी का चेष्टा करेन अशी? मला खरंच नाही घ्यायचंय गाणं. अगं तारा, तुला कळतंय का? तू भैरवी वजेंची मुलगी आहेस. किती लोक वेडे आहेत तुझ्या आवाजासाठी, तुझ्या संगीतासाठी.
आणि लोकांचं सोडून दे ग, मी वेडा आहे तुझ्या आवाजाचा, तुझ्या संगीताचा. तारा, मी तुझा नंबर 1 फॅन आहे. आणि एवढी लोक वेडी आहेत तुझ्या सोशल मीडियावर, एवढी लोक तुला फॉलो करतात सोशल मीडियावर, त्यांचं काय होणार? आणि तारा, तुला हे सगळं एका क्षणात सोडून द्यायचंय? ह्या सगळ्यासाठी मी मला जे नको आहे तेच करत राहायचं का? का मी माझ्या स्वप्नांचा विचार करायचा? तूच सांग. मला माझं माझं असं काही आयुष्य आहे की नाही? हो ना, आहे तुला तुझं आयुष्य. अगं पण तारा, माझे पण काहीतरी ड्रीम्स आहेत ना. त्याचं काय होणार? मला आपल्या दोघांचा एकत्र अल्बम काढायचा होता, म्युझिक इंडस्ट्रीमध्ये एकत्र काम करायचं होतं. त्याचं काय? हा तारा, तुला मी केलेले ट्यून्स आवडले नाही आहेत का? असं असेल तर तू मला सांग, मी नवीन ट्यून्स करतो. पण प्लीज गाणं सोडण्याचं म्हणू नकोस तारा, प्लीज. नाही सोहम, असं नाही अजिबात. खूप छान आहे ट्यून्स, मला खूप आवडल्या. तारा, मग काय प्रॉब्लेम आहे? सोहम, हे बघ, मला फोर्स नको करूस. तू ना कोणाला तरी दुसऱ्याला घेऊन काम कर, पण प्लीज मला नको फोर्स करू. अच्छा, म्हणजे तू ठरवलंयस तर तुला माझ्या स्वप्नांमध्ये काही इंटरेस्ट नाही? असं अजिबात नाहीये. माझा तुझ्या स्वप्नांना फुल सपोर्ट आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की तू तुझं स्वप्न पूर्ण कर आणि मला माझं स्वप्न पूर्ण करू दे. हे बघ, सगळे वाट बघतायत खाली. चल जेवायला. हो हो हो, नाही प्रोजेक्टर लागेल. हां, नाही कारण नाही बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या माहिती द्यायची ना त्यांना. हां हो, नाही सावली आहे. हो हो. हां ठीक आहे ठीक आहे, निघतोच होता मी. हो सावली, ऐक, आज एक महत्त्वाची मीटिंग आहे. हां, सगळे डिस्ट्रीब्युटर्स येणार आहेत. हां, तर त्यांना प्रेझेंटेशन द्यायचं आहे आपल्याला. तुझी मदत लागेल. मला आवडेल तुमची मदत करायला. पण हो, मी आत्ता ऑफिसला यायला लागले. मला हेही माहीत नाही की माझं नेमकं काम काय आहे. काय काम करायचं आहे? जे डिस्ट्रीब्युटर्स येणार आहेत ना, त्यांना फक्त माहिती द्यायची आहे तुला. माहिती सगळ्यांसमोर? सगळ्यांसमोरच द्यावी लागेल ना माहिती सावली. त्यालाच तर प्रेझेंटेशन म्हणतात. हो, पण इथे तुमच्याशी बोलणं वेगळं आणि तिथे एवढ्या मोठ्या लोकांसमोर उभं राहून बोलणं वेगळं. मला नाही जमणार सारंग सर. गप, काय नाही जमणार. टेन्शन नको घेऊ. सुरुवात मी करेन प्रेझेंटेशनची. ठीक आहे, मी लीड करेन, माहिती मी देईन. पण जर माझ्याकडून काही राहिलं तर तुम्हाला सांगशील. एवढं करशील? चालेल, पण त्याआधी आपण बोलूया. त्याआधी सुद्धा मला काहीतरी बोलायचं आहे तुझ्याशी सावली. हर्बल प्रोडक्टची कंपनी हे माझं एक स्वप्न आहे, तुझ्यासोबत पाहिलेलं. जसं आईबाबांनी रूपम कॉस्मेटिक्स ही कंपनी उभी केली ना, तसंच हर्बल प्रोडक्टची कंपनी मला तुझ्यासोबत उभी करायची आहे.